हे दृश्य पहा. गोव्याच्या एखाद्या बीचवरचं दृश्य वाटेल, पण हा आहे मुंबईचा वर्सोवा बीच. विश्वास बसणार नाही, पण चक्क अंथरूण पांघरून घेऊन आसपासचे नागरिक या बीचवर झोपण्यासाठी रोज गर्दी करतायत. मुंबई करोडोंची घरं, उंच इमारती आणि स्वप्नांची नगरी. पण त्याच मुंबईमध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे शेकडो लोकांना स्वतःच्या घराऐवजी समुद्रकिनाऱ्यावर झोपावं लागतंय. अनेकांना वाटलं की हे कदाचित स्थलांतरित मजदूर असतील किंवा बेघर लोक असतील, पण असं नाहीये. हे लोक आसपासच्या झोपडपट्टी भागात राहणारे रहिवासी आहेत. त्यांची घरं लहान आहेत, त्यांना पत्र्याची छप्परं आहेत आणि दिवसभराच्या प्रचंड उन्हामुळे ती घरं रात्रीही अक्षरशः भट्टीसारखी तापलेली असतात. त्यातच काही भागांमध्ये वारंवार होणाऱ्या वीज समस्येमुळे पंखे आणि इतर साधनांचा सुद्धा आधार मिळत नाहीये. त्यामुळे प्रचंड उकाड्यापासून थोडा दिलासा मिळवण्यासाठी अनेक कुटुंब आपली घरं सोडून रात्री समुद्र किनाऱ्यावर झोपायला येत आहेत आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा आपापल्या घरी परतत आहेत. बरं, ही घटना फक्त वर्सोवापुरती मर्यादित नाहीये. काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अशीच दृश्य पाहायला मिळाली होती, जिथे अनेक लोक मैदानावर उघड्यावर झोपलेले आढळले. या सगळ्या घटना मुंबईच्या एका कठोर वास्तवाकडे बोट दाखवतात. ही गोष्ट फक्त उष्णतेची नाहीये, तर शहरातल्या गृहनिर्माण व्यवस्थेची, वाढत्या तापमानाची आणि सामान्य माणसाच्या जगण्याच्या संघर्षाची आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की ज्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात, त्याच शहरात हजारो लोकांना रात्री झोपण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची गरज का पडते? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.